रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उद्या मोती बागेत 150 फूट उंच राष्ट्रध्वजाचे होणार लोकार्पण। जालना शहरातील मोती तलावाच्या सौंदर्यात आता आणखी एक भर पडणार आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्या 11 मार्च रोजी तब्बल 150 फूट उंचीच्या तिरंगा ध्वजाचे लोकार्पण करण्यात येणार आहे। यापूर्वी दानवे यांच्या प्रयत्नातून मोती तलाव येथे रेल्वेच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे लोकार्पण करण्यात आले होते। सोबतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून माती तलावाला रिंग रोड लाभला आहे। आता मोती तलावाचं सौंदर्य आणखी खुलावे यासाठी तब्बल 150 फूट तिरंगा ध्वज फडकणार आहे। आज महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे आणि भाजपा पदाधिकारी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी या जागेची पाहणी केली आहे। आबा मला सांगा उद्या काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि उद्या कोण कोण प्रमुख उपस्थित राहणार पाहून? आपल्या देशाचे लोकप्रिय रेल्वे मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून मोतीबाग हे जालना शहराचं सौंदर्यामध्ये भर टाकणारा एक मोतीबाग आहे, मोती तलाव आहे आणि त्या मोतीबागेच्या काखेमध्ये आपल्या देशाचा राष्ट्रध्वज, त्या राष्ट्रध्वजाची उभारणी उद्या सकाळी 10 वाजता माननीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। आणि या कार्यक्रमाला आपले पालकमंत्री अतुलजी सावे असतील, आमदार कैलासजी गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनजी खोतकर आणि सर्वच अरविंद चव्हाणांपासून सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे। माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकरसुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आणि जालना शहरातील आजी माजी सर्व नगरसेवक या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। आणि दादांनी मागच्या 2-3 वेळेला ह्या मोतीबागेत भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की जसं बाजूला रेल्वेचं आपण इंजिनाची उभारणी त्या ठिकाणी केली, रेल्वे इंजिन, आणि तसंच मोतीबागेमध्ये एक 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज निर्माण झाला पाहिजे, म्हणून दादांच्या या विशेष प्रयत्नातून पूर्णत्वास आलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। उद्या कार्यक्रम किती वाजता आहे? उद्या सकाळी हा साधारणतः 10 वाजता हा राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 11:30 वाजता जालनेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून त्या ठिकाणी सोडवलेला आहे। पाणी घाणेवाडीची पाईपलाईन जालन्यापर्यंत नवीन पाईपलाईन टाकणे, फिल्टर बेडचं निर्माण करणे यासाठी सुमारे 72 कोटी रुपये जालना शहरासाठी आणले। त्या कामाचा सुद्धा शुभारंभ, भूमिपूजन उद्या मामा चौकामध्ये होणार आहे। मला सांगा आबा काल काय आमदार कैलास गोरंटे म्हणलं की पाणी प्रश्न मी सोडवलेला आहे, मात्र एकीकडे तुम्ही म्हणतात की पाणी प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेबांनी सोडलेला आहे, मग हा पाणी प्रश्न कोणी सोडवलेला आहे? निश्चितच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जायकवाडीचं पाणी जालना शहरामध्ये आलेलं आहे। यापूर्वी 130 कोटी रुपये महायुतीच्या सरकारमध्ये आलेले असताना त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या। मग अंबड असेल, घाणेवाडीवरून जे बाय ग्रॅव्हिटी पाणी जालना शहरामध्ये ते तिथे त्रुटी राहिली होती। जवळपास 15 MLD आणि 5 MLDचं फिल्टर बेडची आवश्यकता या ठिकाणी होती आणि विशेष करून 15 जूनला 2018ला आम्ही या ठिकाणी एक मोर्चा काढला होता पाण्यासाठी। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, निश्चितच 2022ला आम्ही मोर्चा काढला होता पिण्याच्या पाण्यासाठी आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी 72 कोटी रुपये आत्ता तात्काळ मंजूर केले। त्या 72 कोटीचं टेंडरसुद्धा झालं आणि त्याचा लोकार्पण उद्या आम्ही शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत।